बदलता भारत आणि पारतंत्र्यातून महासत्तेकडे या दोन महाग्रंथाचे लोकार्पण 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे। ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई संपादित बदलता भारत पारतंत्र्याकडून महासत्तेकडे या 2 खंडातील महाग्रंथाचं शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शिवछत्रपती रंगभवन इथं लोकार्पण आयोजित करण्यात आल्याची माहिती रवींद्र मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। दत्ता देसाई यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रातील अभ्यासक विचारवंतांची मोठ बांधून संपादित केला आहे। या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा समाज विज्ञान अकादमी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे व प्रगतिशील लेखक संघ सोलापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे। दरम्यान प्रत्यक्ष अनुभवामधून साकारलेल्या मूल्यांच्या आधारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भारत, काल, आज, उद्या याची मांडणी होण्याची नितांत आवश्यकता असल्यानं ही गरज लक्षात घेऊन दत्ता देसाई यांनी बदलता भारत पारतंत्र्यातून महासत्तेकडे हा ग्रंथ संपादित केला आहे। या प्रकाशन सोहळ्याचं औचित्य साधून परिसंवादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली। 4 वर्ष दत्ता देसाई विचारवंत त्या ग्रंथावर काम करत होते। तो जर ग्रंथ बघितला आपण इंटरनेटवर त्याची माहिती मिळेल की जवळजवळ 1100 पानाचे म्हणजे 500-550 पानाचे 2 ग्रंथ असं एक खंड 2 खंडामध्ये हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे। तर त्याचा सोलापुरामध्ये एक लोकार्पण सोहळा आपण करतोय शनिवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता छत्रपती रंगभवन येथे आणि त्यानिमित्त लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे, दत्ता देसाई, प्राध्यापक अजित अभ्यंकर आणि प्राध्यापिका शमा दलवाई हे 4 दिग्गज या निमित्ताने या चर्चासत्रामध्ये मांडणी करणार आहे। या प्रकाशन सोहळ्यास सोलापुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावं असं आवाहन प्राध्यापक नानक गव्हाणे, दत्ता घोलप यांनी केलं आहे। या पत्रकार परिषदेस सरफराज अहमद हे उपस्थित होते।